स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या माता जिजाबाई, त्याचप्रमाणे मेरी झाशी नहीं दूंगी असे म्हणणाऱ्या लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई, त्याचप्रमाणे शिक्षणाच्या पुरस्कर्त्या फुले, त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ज्या औरंगजेबाला ज्यांनी सळोकी पळ करून सोडणाऱ्या अशा आमच्या ताराबाई, अशा या सर्व वीर माता आणि भगिनींना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च या दिवशी सर्व महिलांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो जागतिक महिला दिन साजरा करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे की महिलांना जास्तीत जास्त जागतिक स्तरावर कसे पुढे आणता येईल हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रयत्न आहे। आणि या ठिकाणी महिला विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर कामगिरी करत आहेत आणि हीच आपल्या भारत देशाच्या भूमीमध्ये आणि सर्वांना समानतेची संधी आपल्या या जो राष्ट्रग्रंथ आहेत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटना, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच स्त्रियांना खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। शिक्षणामध्ये समानता दिलेली आहे। काम करण्याच्या याच्यामध्ये सर्व इन्स्टिट्यूटमध्ये समान संधी दिलेली आहे। म्हणूनच भारतीय राज्यघटना ही सर्वमान्य अशी राज्यघटना आहे आणि स्त्रियांना त्याच्यामध्ये महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। या 8 मार्चच्या दिवशी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।